सभापती तथा चेअरमन पदी यशवंत खैरनार व उपसभापती एन डी पाटील यांचा पदभार कार्यक्रम संपन्न. नुकत्याच झालेल्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीनंतर आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती तथा चेअरमन यशवंत खैरनार यांनी आपला सभापती पदाचा पदभार घेतला. तसेच उपसभापती एन डी पाटील यांनी देखील आपला पदाचा पदभार घेतला. यावेळेस अनेक विविध संघटनेचे पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, त्यांचा सत्कार सन्मान केला. तर येत्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीत उत्कृष्टपणे कार्य केले जाईल व शेतकऱ्यांचे हिताचे प्रश्न निकाली काढू असा विश्वास या ठिकाणी सभापती यशवंत खैरनार आप्पा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचबरोबर एन डी पाटील उपसभापती यांनी देखील या ठिकाणी शेतकरी हिताचे प्रश्न निकाली काढण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी या प्रसंगी लोक जनशक्ती पार्टीचे दिलीप आप्पा साळवे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कुंदन खरात, महिला अध्यक्षा शोभाताई चव्हाण, मधुकर चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सभापती यशवंत खैरनार यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर विविध पदाधिकाऱ्यांनी देखील शुभेच्छा दिल्या. आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये म्हणजे विशाल खांदेचे नेते दाजी साहेब व धुळे ग्रामीणचे माजी आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांचे हृदय समर्थक अप्पासाहेब पाटील यांची धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सभापतीपदी बिनविरोध निवड झाले. तसेच आमचे मोठे बंधू अप्पासाहेब यांची देखील उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आम्ही लोक जनशक्ती पार्टी रामविलास आदरणीय आमचे नेते केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब यांचे खंदे समर्थक अप्पासाहेब दिलीप साळवे उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्हा अध्यक्ष, तसंच आमचे भगिनी ताईसाहेब शोभा चव्हाण महिला आघाडीच्या नेत्या यांच्या समेत आम्ही सर्व शिष्टमंडळ आज नूतन सभापतींचा जाहीर सत्कार करीत आहोत. तो सत्कार त्यांनी स्वीकारावा असा